बघा आज आपण मस्त असा बुरका बनवतोय। त्यासाठी इथं बघा कढई गरम करण्यासाठी ठेवली। आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात अगोदर। मग या रेसिपीसाठी आपल्याला तेल जरा थोडं जास्तच लागतंय, त्याच्यामुळे इथं आपण एक 3 चमचे तेल टाकून घेणार आहोत। बघा याच्यामध्ये आता आपण 1 चमचा जिरे घालून घेऊयात आणि त्याच्यानंतर थोडंसं हिंग घालून घेऊयात। आता जिरे बघा व्यवस्थित भाजले की आपण असा लसूण घेतलेला आहे कट करून तो घालून घेऊयात। बघा लसूण आपला छान असा परतलाय लाल, तर त्याच्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घालून घेऊयात। त्याच्यानंतर कोथिंबीर घालून घेऊयात। आता हे सर्व व्यवस्थित बघा कडक होईपर्यंत आपल्याला कोथिंबीर कडक होईपर्यंत बघा याच्यात तळून घ्यायचं व्यवस्थित। आता याच्यामध्ये बघा एक पोहे खायचे 2 चमचे आपण शेंगदाण्याचं जाडं भरडं कूट टाकून घेतलेलं आहे। आता हे पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं बघा एक अर्धाभर मिनिट। आता याच्यामध्ये 1 चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे बघा, ती घालून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करूयात। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि चांगले एक अर्धाभर मिनिट बघा भाजून घेऊयात व्यवस्थित। बघा याच्यामध्ये तुम्ही तीळ पण वापरू शकता, त्याने पण खूप छान टेस्ट लागते। आता असं मस्तपैकी हलवून कडक होईपर्यंत घ्यायचं बघा। आपल्याला जेवताना बघा भाजी जर व्यवस्थित नसेल तर तोंडी लावण्यासाठी बघा खूप छान लागते आणि एकदम तोंडाची अशी चव वाढवणारा हा पदार्थ आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। बघा कसला छान आपला हा भुर्का तयार झालेला आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा आपला हा लसणाचा भुर्का बनवून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग धन्यवाद।